आपण नेहमी पाहतो की यश आणि प्रगती मोजण्याची एक विशिष्ट चौकट असते. म्हणजे वातानुकूलित काचेच्या केबिन, हातात महागडा लॅपटॉप आणि प्रेझेंटेशनमध्ये दिसणारे ते कोट्यावधींच्या उलाढालीचे आलेख. राईट. आणि वीकेंडला गोल्फ किंवा नेटवर्किंग इव्हेंट्स. हेच चित्र डोळ्यासमोर येतं. अगदी तेच. पण खरं तर आजकाल कॉर्पोरेट जगात एक अत्यंत अनपेक्षित आणि काहीसा आश्चर्यकारक ट्रेंड पाहायला मिळतोय. हो, तो शेतीकडे वळण्याचा ट्रेंड ना. हो ना. देशातील आणि परदेशातील सर्वोच्च बिझनेस स्कूल्स जसे की IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेले काही तरुण अचानक आपले कॉर्पोरेट सूट बाजूला ठेवतायत आणि थेट पायात चिखलाने माखलेले गंबूट घालून शेतात आणि गोठ्यात उतरत आहेत. हे खरंच खूप लक्षवेधी आहे. म्हणजे विचार करा, ज्या हातांनी कालपर्यंत लंडन किंवा न्यूयॉर्कच्या क्लायंट्सना पिच डेक दाखवले, तेच हात आता चारा, शेण आणि मातीच्या वासात काम करत आहेत. हे चित्र वरवर पाहता एखाद्या सिनेमासारखं खूप रोमॅन्टिक किंवा बॅक टू रूट्स वाटतं, पण या पडद्यामागे एक अत्यंत कठोर आणि विदारक वास्तव दडलेलं आहे. आणि हेच वास्तव डॉक्टर रोहित धुमल यांनी त्यांच्या पुस्तकात अत्यंत परखडपणे मांडले आहे. पुस्तकाचं नाव आहे पशुपालक ते उद्योजक, म्हणजेच बियॉन्ड द MBA ट्रॅप, रियालिटीज ऑफ लाईव्हस्टॉक आंत्रप्रेन्योरशिप. राईट. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे. जगातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल्समधून आलेले हे अतिशय हुशार तरुण त्यांच्याकडचे सर्वोत्कृष्ट मॉडेल्स घेऊन जेव्हा खऱ्या वास्तवात उतरतात, तेव्हा त्यांचं नियोजन पत्त्यांच्या बंगल्यासारखे का कोलमडतं. नक्कीच. हा MBAचा सापळा नेमका काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आपण हे जरा सविस्तर उलगडून पाहूया. मला वाटतं या सापळ्याची सुरुवात त्या पहिल्या ड्रीम कॅल्क्युलेशन पासून होते. म्हणजे ते जे कागदावरचे हिशोब असतात ना. हो, ते सुरुवातीचे एक्सेल शीटवाले हिशोब. हो. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर कागदावर हे गणित इतकं सोपं दिसतं की कोणालाही मोह व्हावा. समजा 100 उच्च वंशावळीच्या गायी घेतल्या. प्रत्येक गाय रोज सरासरी 20 लिटर दूध देईल. वर्षाचे 365 दिवस हे उत्पादन कोणतेही सुट्टी न घेता चालू राहील. आणि मग गुणाकार सुरू होतो. हो ना. रोज 2000 लिटर दूध. जर 40 रुपये प्रति लिटरचा भाव धरला तर रोजचा गल्ला थेट 80,000 रुपये. म्हणजे महिन्याला 24 लाख. या हिशोबाने 3 वर्षात बँक लोन वसूल आणि 5व्या वर्षापासून थेट कोट्यावधींचा नफा. हे सर्व इतके अचूक आणि फुलप्रूफ वाटते कागदावर. अगदी. पण मग गडबड कुठे होते. गडबड तिथेच सुरू होते. इथे एक गोष्ट प्रकर्षाने समजून घेतली पाहिजे. या तरुणांची बुद्धिमत्ता अजिबात कमी नसते. ते अत्यंत तार्किक विचार करणारे लोक असतात. राईट. डेटा विश्लेषण त्यांना उत्तम जमतं. हो, त्यांची चूक त्यांच्या बुद्धीत नसते तर त्यांच्या कार्यपद्धतीत असते, ज्याला आपण मोडस ऑपरेंडी म्हणतो. त्यांचा मूळ दृष्टिकोन हा फॅक्टरी लॉजिकवर आधारित असतो. कॉर्पोरेट कारखान्याचे नियम ते जसेच्या तसे एका जिवंत श्वास घेणाऱ्या गोठ्यात लागू करण्याचा अट्टाहास करतात. मला वाटतं कॉर्पोरेट जगताची आणि शेतीची ही जी मूळ प्रकृती आहे तीच मुळात परस्पर विरोधी आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एका सॉफ्टवेअर कंपनीत आहे आणि मला एक प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही काय कराल? मी माझ्या टीमला सांगेन की रात्रंदिवस कोडिंग करा, कॉफी प्या आणि आपण हे काम रातोरात संपवूया. किंवा एखादा व्हिडिओ गेम असेल तर आपण तो पॉज करू शकतो, डाउनलोडचा वेग वाढवू शकतो. पण निसर्गाला असं कोणतंही फास्ट फॉरवर्ड बटन नसतं. यातली सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे हाच तो कळीचा मुद्दा आहे. फॅक्टरी लॉजिक विरुद्ध फार्म लॉजिक. कारखान्यात नियंत्रण आणि निश्चितता असते. तिथे इनपुट आणि आउटपुट यांचा थेट संबंध असतो. म्हणजे उत्पादन वाढवायचं असेल तर मशीनचा वेग वाढवा. अगदी बरोबर. कच्चा माल दुप्पट टाका आणि कामगारांना ओव्हरटाईम द्या. पण पशुपालन हा एक जैविक व्यवसाय आहे. कॉर्पोरेट जगात वाढ ही नेहमी सरळ रेषेत अपेक्षित असते. म्हणजे लिनियर ग्रोथ, राईट? हो, लिनियर ग्रोथ. आज 10 लाखांचा टर्नओव्हर, उद्या 20 लाख. आलेख नेहमी वर गेला पाहिजे. पण निसर्गाचा आलेख हा चक्रीय असतो. बाजारात दुधाचा भाव अचानक वाढला म्हणून तुम्ही गायीची 9 महिन्यांची गर्भधारणा फास्ट फॉरवर्ड करून 6 महिन्यांवर आणू शकत नाही. बापरे, हे तर खूपच लॉजिकल आहे. निसर्गाला तुमचे क्वार्टरली टार्गेट्स पूर्ण करण्याची कोणतीही घाई नसते. अजिबात नाही. पण एक सेकंड थांबा. जर असं असेल तर मग इथे कार्यक्षमतेची म्हणजे इफिशियन्सीची कॉर्पोरेट व्याख्या पूर्णपणे निरुपयोगी ठरते का? बऱ्याच अंशी हो. कारण MBA मध्ये तर कार्यक्षमता हेच यशाचं गमक मानतात ना. जर मला गायीकडून जास्त दूध हवे असेल आणि मी तिला उत्तम प्रतीचा महागडा खुराक जास्तीत जास्त प्रमाणात दिला तर मला जास्त दूध मिळायला हवं.
हा तर साधा इनपुट आउटपुटचा नियम आहे. आणि यात साध्या नियमापायी अनेक गोठे उद्ध्वस्त होतात. खरंच. कसं काय? कारण गाईचं पोट हे मॅन्युफॅक्चरिंग इंजिनसारखं नसतं की जास्त इंधन टाकलं आणि वेग वाढला. गाईचं पोट, विशेषतः तिचं रुमन, हे एक अत्यंत नाजूक जैविक रसायन असणारी आंबवणारी टाकी असते. म्हणजे तिथे सूक्ष्मजीव असतात जे चारा पचवतात. हो, आणि जेव्हा एखादा अतिउत्साही मालक दूध वाढवण्याच्या लालसेने गाईला नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त खुराक देतो, तेव्हा ते पचवताना त्या रुमनमधला सामू म्हणजे पीएच लेव्हल अचानक खाली येते. यामुळे तिथे ॲसिडोसिस नावाची जीवघेणी स्थिती निर्माण होते. बापरे. म्हणजे कार्यक्षमता वाढवण्याच्या नादात आपण त्या गायीच्या पोटातील नैसर्गिक संतुलनच बिघडवून टाकतो. अगदी. त्या ॲसिडिटीमुळे गायीच्या पोटातील उपयुक्त जीवाणू मरतात, रक्तात विषारी घटक मिसळतात आणि ती गाय लंगडी पडते किंवा कायमची निकामी होते. आणि कधीकधी दगावते सुद्धा. हो, कारखान्यात जास्त वेगाने काम करणे म्हणजे यश, पण जैविक जगात नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त घाई करणे म्हणजे थेट आत्महत्या. इथे 1+1 नेहमी 2 होत नाहीत, कधी ते 0 सुद्धा होतात. इथे तुमची इफिशियन्सी नव्हे तर तुमचा संयम हेच खरे भांडवल असते. हे खरं भयानक आहे. आणि मला यात आणखी एक गोष्ट जाणवते, या व्यवसायात ना स्विच ऑफ बटनाचा पूर्ण अभाव आहे. ते कसं काय? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर मंदी आली तर आपण फॅक्टरीचं शटर पाडू शकतो, कामगारांना सुट्टी देता येते. पण गोठ्याचं काय? तो एखाद्या Amazon वेब सर्व्हिसेसच्या क्लाउड सर्व्हरसारखा वाटतोय, जो एकदा चालू केला की तुम्ही तो वापरा वा ना वापरा, तो प्रत्येक सेकंदाचे पैसे कापत राहतो. हे उदाहरण अगदी चपखल आहे. गाईचं चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम हे 24 तास चालू असते. बाजारात दुधाचा भाव 35 रुपयावरून 20 रुपयावर आला किंवा पूर आला तरी गाईला तिचे दैनंदिन इंधन लागतेच. म्हणजे चारा आणि पाणी द्यावंच लागतं. होय, हा जो चालू खर्च आहे तो सहन करण्याची आर्थिक आणि मानसिक ताकद ज्यांच्याकडे नसते ते पहिल्याच संकटात या व्यवसायातून बाहेर फेकले जातात. पण मग एक स्वाभाविक प्रश्न असा पडतो, जर हे निसर्गाचे नियम एवढे स्पष्ट आहेत तर लॅपटॉपवरचे हे कागदी घोडे वास्तवाच्या मैदानात का अडखळतात? म्हणजे त्यांच्या एक्सेल शीटमध्ये या सगळ्या गोष्टी आधीच का नसतात? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, कारण एक्सेल शीटच्या रचनेतच एक मूलभूत दोष आहे. कोणता दोष? एक्सेल शीट नेहमी उत्तम सरासरी किंवा एव्हरेजेसच्या आधारावर काम करते. त्या शीटवर सगळं काही स्थिर आणि परफेक्ट असतं. पण जैविक जगात, निसर्गात एक प्रकारचा अंगभूत अव्यवस्थितपणा असतो, ज्याला आपण केओस म्हणतो. राईट. आता पहिली गृहीतक बघा. सुट्टी नसलेली कामगार गायी. एक्सेल शीटमध्ये फॉर्म्युला असतो की 50 गायी वर्षातील 300 दिवस हमखास दूध देतील. पण एक्सेल शीटला सण, सुट्टी किंवा आजारपण माहीत नसते. म्हणजे एक्सेल शीटमध्ये मस्टायटिस किंवा आजारपणासाठी कोणताही कॉलम नसतो. बरोबर. गायीची कास हा अत्यंत नाजूक अवयव आहे. जिथे एक्सेल शीट 300 दिवसांच्या हमीची स्वप्न दाखवते, तिथे वास्तवात काल संध्याकाळपर्यंत 20 लिटर दूध देणारी निरोगी गाय पहाटे मस्टायटिसमुळे आजारी पडू शकते. बापरे. आणि तिचे दूध एका रात्रीत शून्यावर येऊ शकते. हो, किंवा संपूर्ण कळपात लंपी किंवा लाळ्या खुरकूत सारखा रोग पसरू शकतो. आणि मला वाटतं हाच गोंधळ खर्चाच्या बाबतीतही होत असेल. कारण स्प्रेडशीटमध्ये आपण एक फिक्स्ड कॉस्ट टाकतो. समजा एका गायला रोज 300 रुपयांचा चारा लागतो, तर तो खर्च वर्षभर स्थिर राहील असा भास ती शीट निर्माण करते. पण वास्तवात तसं अजिबात होत नाही. महागाई कधी स्थिर नसते. पशुपालन हा फिक्स्ड कॉस्टचा व्यवसाय नाहीच आहे. तो पूर्णपणे व्हेरिएबल कॉस्टचा खेळ आहे. म्हणजे पावसावर अवलंबून असणारे घटक. अगदी. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर बाजारात मका किंवा पेंडीचे भाव एका आठवड्यात दुप्पट होतात. रुग्णाच्या ECG रिपोर्टमध्ये जशा रेषा वरखाली होतात तसाच खर्चाचा आलेख सतत बदलत असतो. हा डायनामिक बदल एक्सेल शीटमध्ये टिपता येत नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण मी एक कॉर्पोरेट स्ट्रॅटेजिस्ट म्हणून विचार करते आता. बरं, सांगा. जर मला माहीत आहे की वातावरण अत्यंत अस्थिर आहे, तर माझा पहिला प्रयत्न काय असेल? मी सर्वोत्तम हार्डवेअर आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे नक्की काय? म्हणजे मला या व्यवसायात उतरायचेच आहे, तर मी स्थानिक गायी घेण्यापेक्षा थेट पंजाबवरून 1,00,000 रुपये किंमत असलेली, रोज 25 लिटर दूध देणारी सर्वोत्तम जातीची गाय विकत आणीन. मग तर माझं गणित जुळायला हवं. आणि हाच तर MBA ट्रॅपचा तिसरा आणि सर्वात धोकादायक टप्पा आहे. खरंच. का बरं? आपण प्राण्यांना तंत्रज्ञानातील प्लग अँड प्ले डिव्हाइस समजण्याची चूक करतो. कुठूनही विकत आणा, इथे प्लग करा आणि ते काम करू लागतील. पण पंजाबची ती गाय जेव्हा महाराष्ट्राच्या उष्ण आणि दमट हवामानात येते, तेव्हा तिला प्रचंड क्लायमेट शॉक बसतो.
क्लायमेट शॉक म्हणजे नक्की काय होतं तुझ्या शरीरात? तिचे शरीर उत्तरेकडील थंड हवामानासाठी बनलेले असते. जेव्हा ती 40°C तापमानात येते तेव्हा तिचे शरीर तणावाखाली जाते. आता तिचे मुख्य उद्देश दूध तयार करणे हे राहत नाही. मग काय असतं? स्वतःला जिवंत ठेवणं. अगदी बरोबर. शरीर थंड ठेवणं. तिची निम्मी ऊर्जा धाप टाकण्यात खर्च होते. परिणामी जी गाय पंजाबमध्ये 25 लिटर दूध देत होती ती इथे 12 ते 15 लिटरवर येते. हे एखाद्या सायबेरियन हस्की कुत्र्याला राजस्थानात आणून काम करून घेण्यासारखे आहे. बापरे, हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. प्राणी हे निर्जीव यंत्रे नाहीत हेच आपण विसरतो. हो, ते पर्यावरणाशी अत्यंत संवेदनशील असतात. पण मग एक प्रश्न असा पडतो की जर इथे एवढी अनिश्चितता आहे तर हे अद्ययावत हायटेक स्टार्टअप्स तरी का कोसळतात? ज्यांच्याकडे व्हेंचर कॅपिटलिस्ट्सकडून आलेले करोडो रुपयांचे फंडिंग असते त्यांच्याकडे तर उत्तम सल्लागार आणि भरपूर पैसा असतो. जर आपण याचा संबंध एका मोठ्या चित्राशी जोडला तर उत्तर स्पष्ट होतं. पैशाने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येतं, पण पैशाने निसर्गाचे नियम विकत घेता येत नाहीत. या पुस्तकात हायटेक स्टार्टअप्सच्या अपयशाचे काही महत्त्वाची कारणे आहेत. कोणती कारणे? पहिले कारण म्हणजे रिमोट कंट्रोल शेती किंवा एसी केबिन मॅनेजमेंट. म्हणजे गोठ्यावर न जाता शहरातून सीसीटीव्ही कॅमेराद्वारे गोठा चालवणे. होय, गुंतवणूकदार शहरात बसून लॅपटॉपवर गोठ्यातील मजुरांवर लक्ष ठेवतात. त्यांना वाटतं डॅशबोर्ड्समुळे त्यांनी सर्व कंट्रोल मिळवला आहे, पण सीसीटीव्ही फक्त हे सांगू शकतो की मजूर काम करत आहेत की नाही. राईट. तो कॅमेरा गोठ्यातील आजाराचा सूक्ष्म वास सांगू शकत नाही. गायीच्या डोळ्यातील निस्तेजपणा, तिच्या वागण्यातील अस्वस्थता कॅमेऱ्यातून दिसत नाही. हा पूर्णपणे टच अँड फीलचा व्यवसाय आहे. म्हणजे जोपर्यंत मालक स्वतः शेणाच्या वासात उभा राहत नाही तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही. अगदी बरोबर. मला वाटतं दुसरं कारण हे त्यांच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमात असावं. म्हणजे हे लोक खऱ्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा देखाव्यावर जास्त खर्च करतात. हा एक अतिशय अचूक मुद्दा आहे. यालाच लेखकाने डेड इन्फ्रास्ट्रक्चरचा हव्यास म्हटले आहे. हे स्टार्टअप्स सुरुवातीलाच आलिशान केबिन्स, ऑटोमॅटिक मिल्किंग पार्लर्स आणि मोठे पंखे लावण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात. फक्त गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी. हो ना, कारण एक उच्च वंशावळीची गाय ही शेवटी गुंतवणूकदाराला एका सामान्य गायीसारखीच दिसते. त्यात त्यांना इनोव्हेशन दिसत नाही. म्हणजे बजेटचा 80% हिस्सा हा सिमेंट, लोखंड आणि तंत्रज्ञानावर जातो, जो प्रत्यक्षात दूधच देत नाही. बरोबर. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने जिवंत मालमत्ता म्हणजेच गायी खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा निधी उरत नाही. मग ते स्वस्त गायी विकत घेतात. म्हणजे मूळ उद्देशच बाजूला राहिला. नफा सिमेंटच्या भिंतींमधून नाही तर गायीच्या कासेतून येणार असतो हेच ते विसरतात. एक्झॅक्टली. तुमचा गोठा अगदी साधा बांबू आणि पत्र्याचा असला तरी चालेल, पण तिथे उभी असलेली गाय ही उच्च वंशावळीची आणि निरोगी असली पाहिजे. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आणि तिसरं कारण काय आहे स्टार्टअप्स फेल होण्याचं? तिसरं कारण आहे वेगाचा हव्यास किंवा स्केलिंग टू फास्ट. कॉर्पोरेट जगात आपण स्केलेबिलिटीला खूप महत्त्व देतो. सॉफ्टवेअरमध्ये 10 वरून 1000 युजर्सपर्यंत जाणं सोपं असतं. हो, फक्त सर्व्हरची क्षमता वाढवायची असते. याच लॉजिकने हे स्टार्टअप्स कागदावर आलेख दाखवण्यासाठी पहिल्या वर्षी 10 गायी, दुसऱ्या वर्षी 100 आणि तिसऱ्या वर्षी 500 गायींचा विस्तार करण्याचा प्लॅन बनवतात. पण जैविक जगात असा अवाढव्य विस्तार प्राणघातक ठरतो. कारण 10 गायी सांभाळणे आणि 500 गायी सांभाळणे यात फक्त शून्यांची भर पडत नाही, तर गुंतागुंता कित्येक पटींनी वाढते. नक्कीच. तिथे रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका खूप वेगाने वाढतो. 10 गायींच्या गोठ्यात आजार आला तर तो मर्यादित ठेवणं सोपं असतं, पण 500 गायींच्या कळपात जर संसर्गजन्य रोग शिरला तर तो वाऱ्यासारखा पसरतो. बापरे. आणि मग संपूर्ण प्रकल्प कोलमडून पडत असेल? हो, शेकडो गायी आजारी पडतात आणि करोडोंचा प्रकल्प एका झटक्यात संपतो. हे सर्व ऐकल्यानंतर मला एक खूप गंभीर प्रश्न पडलाय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? जर कॉर्पोरेट लॉजिक इथे चालतच नाही आणि एक्सेल शीट नेहमीच वास्तवापासून दूर असते, तर मग या तरुणांचे ते लाखो रुपयांचे उच्च शिक्षण वाया गेले का? त्यांनी MBAची डिग्री फेकून द्यायची का? अजिबात नाही. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सकारात्मक भाग आहे. तुमची ही डिग्री हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही ती ताकद कुठे आणि कशी वापरता. म्हणजे सुताराच्या हत्याराने जशी सर्जरी करता येत नाही तसंच फॅक्टरीचे नियम थेट गायीवर चालत नाहीत. अगदी बरोबर. या ज्ञानाचा वापर निसर्गाला बदलण्यासाठी न करता निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी करायला हवा. म्हणजे गायीच्या बायोलॉजीमध्ये ढवळाढवळ न करता तिच्या आजूबाजूच्या सिस्टीममध्ये MBA वापरायचे.
हे जरा उदाहरणासहित सांगाल का? नक्कीच. समजा तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये करू शकता. गाईला वर्षभर एकसारखा चारा मिळणे आवश्यक असते, पण बाजारात चाऱ्याचे भाव बदलत असतात. हो, मगाशी आपण बोललो तसं. तर एक MBA झालेला तरुण साठवणुकीचे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसोबतचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वापरून वर्षभराचा चारा कमी आणि निश्चित दरात कसा मिळेल याचे अचूक नियोजन करू शकतो. इथे कॉर्पोरेट कार्यक्षमता कामी येते. हे एकदम लॉजिकल आहे. आणि मला वाटतं मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे HR स्किल्समध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो, कारण गोठ्यात मजूर टिकवणे हे खूप मोठं आव्हान असतं ना. अगदी बरोबर. मजूर हे यंत्र नाहीत, माणसं आहेत. त्यांचे राहणीमान सुधारणे, त्यांना इन्सेंटिव्हज देणे, यासाठी पीपल मॅनेजमेंट खूप उपयोगी पडते. आणि मार्केटिंगसुद्धा. दुधाला फक्त एखाद्या स्थानिक दूध संघात कवडीमोल भावाने न विकता स्वतःचा एक प्रीमियम ब्रँड तयार करता येऊ शकतो. होय, B2C मॉडेल बनवणे, पॅकेजिंग सुधारणे, यासाठी मार्केटिंगचं ज्ञान नक्कीच गेम चेंजर ठरू शकते. तुम्ही व्यवसायाच्या या बाजू व्यावसायिक पद्धतीने चालवू शकता. राईट. पण या सर्वात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही या व्यवसायाचे मालक नक्कीच आहात, पण तुमच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये एका अदृश्य भागीदाराकडे व्हेटो पॉवर आहे, म्हणजे सर्वोच्च नकाराधिकार. आणि तो भागीदार म्हणजे निसर्ग. निसर्गाची व्हेटो पॉवर ही संकल्पनाच खूप प्रभावी आहे. निसर्गाचे नियम हार्वर्ड किंवा IIM मध्ये शिकवले जात नाहीत. ते तुम्हाला चिखलात उतरून अनुभवाने शिकावे लागतात. एक्सेल शीटच्या रकान्यात निर्जीव वस्तूंचा स्टॉक असतो, पण गोठ्यातील इन्व्हेंटरी श्वास घेते आणि भावना व्यक्त करते. खऱ्या अर्थाने या पुस्तकाने आणि आजच्या या चर्चेने आपल्याला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा झाला तर पशुपालन ही 100 मीटरची वेगवान शर्यत नसून ती एक अखंड चालणारी मॅरेथॉन आहे. अगदी बरोबर. जो निसर्गाला आपला भागीदार मानतो, संयम ठेवतो आणि आपली आधुनिक कौशल्य निसर्गाशी संरेखित करून वापरतो, तोच खरा स्मार्ट आणि यशस्वी उद्योजक ठरतो. हे सगळं ऐकताना ना माझ्या मनात एक विचार घोळत आहे, जो फक्त डेअरी व्यवसायापुरता मर्यादित नाहीये. कोणता विचार? म्हणजे बघा, जर डेअरी व्यवसायात निसर्गाकडे सर्वोच्च नकाराधिकार म्हणजेच व्हेटो पॉवर आहे, तर आपण विचार करायला हवा की आपण आपल्या आजूबाजूच्या इतर सर्व आधुनिक आणि कॉर्पोरेट व्यवसायांमध्ये निसर्गाच्या या अधिकाराकडे किती दुर्लक्ष करत आहोत. खूपच सखोल विचार आहे. हो ना. आपण वातानुकूलित केबिनमध्ये बसून अत्यंत गुंतागुंतीचे अल्गोरिदम बनवतो, जगाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या सप्लाय चेन्स उभारतो आणि आपल्याला वाटतं की आपण वेळापत्रकावर नियंत्रण मिळवलं आहे. पण अचानक कुठेतरी एखादा सूक्ष्म विषाणू येतो आणि संपूर्ण जग ठप्प होतं. किंवा हवामानात बदल होतो. हो, किंवा सुएझ कालव्यात एखादं जहाज अडकतं आणि तेव्हा निसर्ग आपल्याला एका क्षणात आठवण करून देतो की या जगाचा खरा बॉस कोण आहे. नक्कीच. तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की आपण ज्या कोणत्याही क्षेत्रात काम करत आहोत, आपले जे काही बिझनेस मॉडेल्स आहेत, ते खऱ्या अर्थाने निसर्गाच्या या मोठ्या चक्राशी किती अलाईन आहेत, की आपण सर्वजण फक्त एका मोठ्या एक्सेल शीटमध्ये निसर्गाला कोंडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहोत. आपण अनेकदा याचा विचार करत नाही. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. याच विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.